औंढा नागनाथ तहसील में घरकुल आवास योजना के लाभार्थियों को निर्माण कार्य के लिए लगने वाली रेत ले जाने के लिए और 5 दिनों की मोहलत देने की मांग ज्ञापन के माध्यम से तहसीलदार औंढा नागनाथ से शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की ओर से की गई। साथ ही तहसील प्रशासन की ओर से भी घरकुल लाभार्थियों को रेत ले जाने के लिए ज्ञापन दिए जाने के बाद 5 दिनों की मोहलत दे दी गई। प्रशासन की ओर से आवास योजना के लाभार्थियों को बीती 21 तारीख रेत डिपो से रेत ले जाने के लिए दी गई थी, परंतु रेत माफियाओं द्वारा अनेक अड़थड़े निर्माण कर लाभार्थियों को रेत नहीं ले जाने दिए जाने का आरोप लगाते हुए ज्ञापन दिया गया। वो लाभार्थियों को और 5 दिनों की मोहलत रेत ले जाने के लिए देने की मांग की गई, जिसके बाद औंढा नागनाथ तहसील प्रशासन की ओर से घरकुल लाभार्थियों को और 5 दिनों का वक्त दे दिया गया। इस समय शिवसेना जिला प्रमुख गोपू पाटिल, जीडी मुड़े, अल्पसंख्यक जिला प्रमुख अब्दुल्ला पठान, गणेश देशमुख, चंद्रप्रकाश पाठक, डॉक्टर चंद्रमुनि पाईकराव, अलीम खतीब, विष्णु जाधव, लक्ष्मण अरणे, रवि डोंगरदिवे, तौखीर काजी के साथ अन्य लोग उपस्थित थे। ज्या पद्धतीने इथं वाळू माफियाचा राज चालू आहे, तांडव चालू आहे, त्याच्यावर कारवाई करा म्हणून मागच्या वेळेस सांगितलं होतं, तर त्यावेळेस वाळू जप्त झाली। वाळू जप्त झाल्याच्या नंतर वारंवार पाठपुरावा केल्याच्या नंतर जे गोरगरीब आहेत, जे घरकुलाचे लाभार्थी लोक आहेत, ती जप्त झालेली वाळू त्यांना त्याच्यामधून वाळू मिळावी यासाठी सतत प्रयत्न चालू होते। पण काही त्या वाळू माफियांनी त्या लोकांना टिपरवाल्याला, म्हणजे JCB वाल्याला धमक्या दिल्या, तिथल्या तलाट्यांना अधिकाऱ्याला धमक्या दिल्या की तुम्ही तिथं जायची नाही, ती वाळून यायची नाही। ती कुठंतरी दादागिरी थांबायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबाला भेटलो, त्यांना आम्ही निवेदन दिलं। जर येणाऱ्या काळामध्ये जर यांची अशी दादागिरी चालू राहील तर आम्ही शिवसेना स्टाईलनं त्यांना कोणत्या पद्धतीनं उत्तर द्यायचं ते आम्ही दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। कारण की हा अधिकार गोरगरिबाचा आहे। गोरगरिबाचे घरं आज राहिलेले आहेत, पावसाळा आता चालू झाला आहे, त्यांना राहायचं कुठं, लेकरं बाळाला ठेवायचं कुठं, स्वयंपाक कुठं करून खायचा, या गोष्टीचा कुठंतरी विचार करायला पाहिजे। आपण माणुसकीच्या नात्याने आपण फक्त म्हणतो की आम्ही या लोकांचे कामं केले, आम्ही कामं करतो, पण कामं तुम्ही करत असताना स्वतःला देवदूत म्हणता, पण तुमचे लोक कोणत्या पद्धतीने लोकांना त्रास देत आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे। बोलायचं एक आणि चालायचं एक हे लोकांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे, हे कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो। आणि जी मुदत त्यांची संपली होती ती मुदत तुमच्या माझ्यासाठी उद्यापासून तहसीलदार साहेबांनी मुदत 5 दिवसाची पुन्हा वाढून दिलेली आहे। उद्यापासून 11 वाजल्यापासून पुन्हा वाळू, ज्यांना कोणाला वाळू लागत असेल घरकुलवाल्यांना, त्यांना तिथं वाळू उपलब्ध होणार आहे। आणि आम्ही तिथं सांगितलं की कोणीही कुठं अडवण्याचा प्रयत्न केला, काही हे केलं, तर आम्ही सर्व शिवसैनिक तिथे जाऊन त्याला तुमच्या माझ्यासाठी त्याला चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।